तर आताशीच गुलाल घेतलेला आहे घोडगावच्या सर्जाने। तर चला आता दादांशी बोलूया आणि आजच्या शर्यतीबद्दल जाणून घेऊ। दादा नमस्कार। नमस्कार। आपलं नाव काय? माझं नाव समीर प्रधान घोडगाव। आणि आजच्या शर्यतीबद्दल सांगा, आजची शर्यत कशी जमून आली? आज शर्यत काल आम्ही बॅनरवर नाव सोडलेला, हां, त्या बॅनरवर शर्यत जमली आणि आपण त्या गुलालाचे मानकरी झालेलो। म्हणजे आजची शर्यत पूर्ण मैत्रीपूर्ण होती। काय बोला पिसाडव्याच्या मैदानाबद्दल? कारण की काल बघत होतो म्हणजे सकाळी सकाळी पावसाचं जरा वातावरण वाटत होतं, तर आज जरा मैदानाबद्दल काय धाकधूक होती का? धाकधूक होती मनामध्ये, 11 वाजेपर्यंत जायचं का ना जायचं। त्याच्यानंतर थोडी पावसाने साथ दिली, मग आम्ही नियोजन केलं इकडूनचं। आणि आज तुम्ही विजय झालेला आहात आणि दादांचा बर्थडे देखील आहे। बर्थडे सर्जाने खूप मोठा गिफ्ट दिलाय दादाला। हां तेच। आणि आपला सर्जा मी बघतोय की मोठे मोठे पेरे देखील करतोय आणि शर्यती देखील करतोय, कारण की खिडकालीच्या मैदानामध्ये राहुलभाई यांचा मथुर एकादर एक त्याच्यासोबत आपला पेहरा झुलून आलता, त्याबद्दल सांगा ना। ती गाडी पण मस्त टॉपमध्ये पडली, खूप स्पीड लागलेला गाडीला। कारण की आपण बघतोय आदात असताना चांगल्या मोठ्या शर्यती करतोय, त्यामुळे तुम्हाला समोरून वगैरे फोन येतात का कोणाचे? दिवसाला 50 फोन येतात, 50 फोन येतात का? म्हणजे तुम्हाला पेहरा वगैरेचा आता टेन्शन नसेल? नाही टेन्शन। आणि काय अपेक्षा असणार आहेत आता सर्जाकडून? अपेक्षा काय नाही, खूप काय देतोय सर्जा। आणि मेन तर आपण बघतो तुम्ही छोटा सर्जा असं दिलेलं आहे बैलाला। छोटा सर्जा असं का करून दिलेलं आहे? आमच्या घरी मोठा सर्जा आहे, त्याचीच पैदास आहे, छोटा सर्जा पैदास आहे का? मग काय वाटतंय मोठा सर्जाच्या पावलांवर पावलं ठेवून छोटा सर्जा आपलं नाव करेल का? 100% 100%। आणि आज मी बघत होतो शर्यत विजयानंतर काहीतरी थोडंफार आपला नंदी दुखापतीमध्ये दिसत होता, नक्की काय विषय होता? तिकडे चिखल होता ना, चिखलामध्ये पाय फसल्यामुळे बैल पडला खाली। आणि बैलाचा मी स्वभाव देखील बघतोय, खूप शांत आहे। हा शांत आहे, तो कधी कधी करतो मस्ती। हां, आणि जे पण बैलाची देखरेख वगैरे करतात त्यांच्याशी बैलाचा कसा स्वभाव आहे? ते बैलाची देखरेख हेच करतात अनंत पाटील। हां, तर कसं आहे म्हणजे बैलाचा स्वभाव कसा आहे? त्याचे मालक वगैरे त्याच्या जवळ आले तर कसा? काहीच नाही सर, कोणाला पण जाऊ देतो बैल, काहीच प्रॉब्लेम नाहीये। आणि येणाऱ्या टायमात आता आपला बिंदोडचा जो खेळ आहे, फक्त आपण बघायला गेलो काही दिवस उरलेले आहेत, तर 3 फेऱ्यांमध्ये दिसेल का? हा 100% दिसेल। आता पेडगावला पण आम्ही जाणार आहे। पेडगावला जाणार आहेत का? म्हणजे तिथं फेऱ्या वगैरेचं नियोजन ठरलेलं आहे का? नियोजन आता आम्ही घरी गेलोच करू सर्व, असं का? आणि आपल्या आता मुंबईमध्ये म्हणजे भिवंडीमध्ये देखील कोणगावला 3 फेऱ्यांचं मैदान होणार आहे, तिथं आपला सर्जा दिसेल का? हा 100% दिसणार। 100%। धन्यवाद दादा, तुम्ही तुमचा वेळ दिल्याबद्दल।